प्रियव्रत ह्या पाचांच्या संततीनेच हा एवढा मोठा विश्वाचा विस्तार झाला. आकृती रुची नावाच्या देवाला देऊन तिथे यज्ञनारायण प्रगट झालेले आहे. देवहूतीच्या ठिकाणी कर्दम ऋषींच्या द्वारा 9 कन्या ज्या सप्त ऋषींना दिल्या गेल्या, त्या सप्त ऋषी मध्ये एक ऋषी आहे त्यांचं नाव आहे अत्रि. आपण सर्व 3 गुणांमध्ये अडकलेलो आहे, सत्व, रज आणि तम. आता सध्या आपला सत्वगुण प्रधान आहे. 17 यातही कोणाला मोबाईल आला तर जावं लागेल, रजगुण म्हणतात. आणि त्या मोबाईल मध्ये काही बिघाड झाला तर भिंतीला लागतो मारते, त्याला तमोगुण म्हणतात. बघून घेईल मी तुला, भिंत आमची आहे, व्यवहार तुझा आहे. थोड्या थोड्या व्यवहारात त्या 3 गुणांचा उथल पुथल चालू आहे. पण असो, कशाही तिने जगा हो जगा, मरण निश्चित आहे, जगायला शिका. जगण्याची कला शिका. कला ही कला कोणाला भेटली? ज्ञानेश्वर महाराज गोड म्हणतात हरिपाठामध्ये, योगिया साधरी जीवन कळा. कोणाला या जीवनाची असणारी जगण्याची सुंदर अशी कला सापडली. अत्रि ऋषींनी एवढं भजन केलं, या पृथ्वीवर एवढं तप केलं, ते त्रिगुणातीत जीवन जगले. आता विचार करा, त्यांना जी सुविध पत्नी भेटली, तिचं नाव काय? अनुसूया. दुसऱ्याची दोष दर्शन आपल्याला होतात. आपण एकाही कोणाचं गुण बघू शकत नाही. गुण पाहिलं तर सहन होत नाही. गुण कोणाचं ऐकवाल तर सहन होतं का? असूया, ईर्ष्या नावाचा व्यवहार ज्या स्त्रीच्या मधून निघून गेलाय, अशी अनुसूया. अन म्हणजे नाही, असूया म्हणजे ईर्ष्या. ती अत्रि ऋषीची पत्नी झाली. पतीची किती सेवा करावी हे तिच्या ठिकाणी ती पतिव्रता झाली. तिच्या पतिव्रतेचा डंका 3 लोकांत पसरला. आता 3 लोकांमध्ये एक ठिकाणी स्वर्ग घ्या, तिथले 3 देवता प्रधान घ्या, त्यांच्या 3 पत्न्या घ्या, सावित्री, लक्ष्मी आणि पार्वती. तिघांना नारदाने सांगितलं की अशी एक स्त्री मृत्यू लोकांमध्ये आहे, ती पतिव्रता म्हणून श्रेष्ठ अशी झालेली आहे. तिघांना सहन झालं नाही. नारदजी महाराज म्हटले, तिचा प्रसाद मी आणलेले लाडू खाता का? त्या तिघांच्या हातात लाडू दिला. प्रसाद पहिले आता आपण विचारतो, हे प्रसाद कोणाचा आहे? प्रसाद म्हणून तो खातच नाही. प्रसाद कोणाचा आहे? अच्छा, बालाजीचा असं तर खातो. मागे पुण्यामध्ये काउंटर होतं, ज्याला जायचं त्यांनी जायचं. कुठे? बालाजी. प्रसाद बालाजीचा लाडू 2 हातात मावत नाही म्हणजे. अच्छा ठीक, या तिघांनी तो लाडू पण खाल्ला नाही. विचारलं पाहिजे, नारदजी बाबा ती कशी दिसते? नारदजी महाराज म्हटले ती साधारण आहे. पण पतिव्रता कशी? तिथं मला काही माहित नाही, पण पतिव्रता आहे. पतीची रात्रंदिवस अह आणि निश रात्रंदिवस सेवा करते ती. आणि तिच्या त्या पाठीवर धर्मावर हे सूर्य आणि चंद्र आपले कार्य करतात. आजही जे काही चालू आहे, पृथ्वीची जी काही रचना चालू आहे, सकाळ संध्याकाळ, सूर्य आणि अस्त, सूर्य उदय, चंद्र उदय, चंद्र अस्त, हे सगळं सती जे आहे, सती या तिघांच्या द्वारा आहे. 3 सजावे देश को सती संत और शूर, ज्यांच्या द्वारा ही सगळी जडणघडण चालू आहे,
की सती म्हणजे पतिव्रता. नारायणजी महाराज कीर्ती सांगून निघून गेले. त्या तिन्ही स्त्रियांनी आपल्या पतींना पाठवलं, जा म्हणे परीक्षा घेऊन या. ही परीक्षा आताच नाही आहे, माझी पण सध्या परीक्षा चालू आहे. पण ती परीक्षा घेण्यासाठी 3 देव आले. काही नाही, बागेतून फुलं आणून देवाची पूजा करण्यासाठी अनुसूया चालली होती. ते 3 एवढे मोठे धांगडे धिंगडे देव ब्रह्मा विष्णू महेश आश्रमामध्ये आले. त्यांनी आनंद गजर केला. तिने ती फुलाची टोपली ठेवली, महाराजांना नमस्कार केला, आम्हाला भिक्षा द्या. सगळ्यांनी एका आवाजात सांगितलं, भिक्षा द्या. ती सुपामध्ये फळ घेऊन आली, पण ही भिक्षा नाही, आम्हाला लग्न भिक्षा द्या म्हणाली. अनुसूया मातेने पवित्र गंगेचं पाणी तिघांवर शिंपडलेलं आहे. तिघं बाळ झाले आणि बाळ होऊन ते पाळण्यात आले. झोका देऊ लागले का झाडाखाली. झोका देता देता एवढा काळ गेला, ते विसरून गेले की आपल्या लग्न भिक्षा पाहिजे, आपण कोण आहोत हेही विसरून गेले, अस्तित्व विसरून गेले, बाळ झाले. 1 दिवस 1 वर्ष काही अनेक काळ निघून गेला. तिथलं ते सुख त्यांना भावलंय. तेवढ्यात त्या 3 स्त्रियांनी विचार केला, नारद बाबा काय आमचे पती गेले म्हणजे तिथे ते झाले काय, असावं तिथला व्यवहार, झाले असतील तसे. त्या 3 स्त्रिया खाल्या, आपल्या पतीची मागणी करण्यासाठी तिथे याचना केली. अनुसूया म्हटली, ते पती तुमचे मला तर माहित नाही, ओळखून घ्या म्हणजे ते पाळण्यात येतील जीव आहे. एवढे मोठे देव 3 जीव झाले. मला काय सामर्थ्य असेल त्या पातिव्रत्य धर्माचं. एक देवाचं नाव सकाळी आपल्या मुखात येत नाही, तिच्या घरी पाळण्यात 3 देव पोहोडलेले आहे. ओळखून घ्या. 3 एक सारखे होते. असंभव, ओळखणं कठीण. शेवटी त्या गहिवरल्या, हार मानली. अनुसूया मातेच्या चरणावर आपलं नाक रगडू लागले. दया आली मातेला, पुन्हा तेच पाणी शिंपडलं. 3 देवतांचा पुन्हा तिथे आविर्भाव झाला आणि देवतांसकट त्या 3 स्त्रियांनी अनुसूया मातेला वर्णन केलं. हे अनुसूया, अशीच अरुंधती वशिष्ठा, अशा या 7 ऋषींना 7 पत्न्या, असा हा परिवार. त्यात असणाऱ्या कर्दम ऋषींच्या ठिकाणी झालेली संतती, त्यांचं नाव आहे उत्तानपाद. उत्तानपाद आणि प्रियव्रत. काल आपण शेवटी सर ते ऐकलेलं आहे की दक्ष प्रजापतीच्या ठिकाणी प्रसूती नावाची कन्या दिली गेली आणि तिला 16 मुली झाल्या. एक अग्नीला दिली, एक पितरांना दिली, 13 धर्माला दिल्या आणि शेवटची शंकराला दिली. धर्माला 13 कन्या देण्याचं काय कारण आहे? सज्जनानं, धर्माचं क्षेत्र मोठं आहे, धर्माचा विस्तार आहे. धर्माचा किती विस्तार आहे? तुम्ही एखादी धर्मसभा बघा. एक धर्मसभा ठेवायची असली तर महाराष्ट्रात तशी जागा नाहीये. एक धर्मसभा ठेवायची तर महाराष्ट्रात जागा नाही. तर त्या धर्माचा विस्तार किती मोठा असणार. 13 पत्न्या दिल्या, 13. त्याचे नाव जरी आपण ऐकले तरी आपली वृत्ती धार्मिक होते. श्रद्धा आपल्या व्यवहारातली नाव आहे बघा. कोण धर्माची सेवा करतोय? पहिलं नाव श्रद्धा आहे, दुसरं नाव दया आहे, मैत्री, शांती, पुष्टी, क्रिया, उन्नती, बुद्धी, मेधा, स्मृती, तितिक्षा, धृती आणि मूर्ती.
यामध्ये धर्माने 12 तर आपल्या जवळ ठेवलेला आहे, पण मूर्तीला जास्त जवळ ठेवलेली आहे. आणि धर्म आणि मूर्ती आणि आपल्या व्यवहारामध्ये घ्यायचा तर धर्म आणि नीती. मग आपण रोज म्हणतो, मानवा तू सत्य नीती सोडू नको रे. त्या धर्माची एक पत्नी आहे नीती, त्या धर्माची पत्नी आहे मूर्ती. लक्षात घ्या, हा धर्माचा विस्तार आहे. त्याची संतती आहे, शुभ, लाभ, आमोद, प्रमोद अशी संतती झालेली आहे सगळी. जे जे चांगली चांगली नावं पृथ्वीवर आहे ही सगळी धर्माची संतती आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जो काही पृथ्वीवरचा चांगला व्यवहार आहे हा धर्म संपन्न व्यवहार आहे. लक्षात हे सगळीच्या सगळी गुण मनुष्यामध्ये आहे. ही सगळीच्या सगळी गुण भगवंतामध्ये आहे. तर त्या मनुष्याचं आणि भगवंताचं लग्न लागतंय. तुम्ही सगळे अक्षर कधी घेता, तदेव लग्न, तदेव लग्न. हा वरराजा आज देव झालाय. देव तो देव आणि हा वरदेव. म्हणजे तो नुसता देव होता, हा वरदेव. वर म्हणजे काय? वर म्हणजे श्रेष्ठ. गोपाल कृष्ण भगवान की जय. आमच्याकडे नदी वाहते, तिचं नाव प्रवरा. प्र म्हणजे विशेष, वरा म्हणजे श्रेष्ठ. नदीचं काय नाव? काहीच नाही. दोन्ही तिचे विशेषणच आहे. आज त्या असणाऱ्या व्यक्तीमध्ये विशेष रूपाने देवत्व आलेलं आहे म्हणून त्याला वरदेव म्हणतात. भगवान गोपाल कृष्णाला सुद्धा भगवद्गीतेमध्ये जिथे जिथे लक्षणं आलेली आहे संतांची, धर्माची श्रेष्ठ लक्षणं आलेली आहेत, ते लक्षणं जर व्यक्तीमध्ये आली तर तो व्यक्ती भगवंताशी संबंध करू लागणार. त्या गोष्टीला धर्म संबंध म्हणतात, त्या गोष्टीला भगवत संबंध म्हणतात. म्हणून शुकमुनी राजा परीक्षिताला सांगतात की राजन, काल आपण सतीचा व्यवहार पाहिला की सती शंकराच्या ठिकाणी पत्नी म्हणून राहिली. नवे नवे आपल्या पतीशी किती प्रेम करावं. तिने आपल्या पित्याचा त्याग केला, पित्यापासून तयार झालेल्या त्या देहाचा त्याग केला आणि देह त्याग करत असताना शेवटच्या वेळी तिने अशी प्रार्थना केली, पुन्हा कधी माझा जन्म झाला असेल या पृथ्वीवर मी शंकराशीच विवाह करणार. ती पुन्हा पर्वत राजाच्या ठिकाणी पार्वती आणि त्या पार्वतीने 88,000 वर्ष दिव्य वर्ष तप केलेला आहे. नारदांच्या सांगितल्याप्रमाणे. आणि भगवान शंकराने सप्तऋषी पाठवले. सप्तऋषींनी पार्वतीची परीक्षा घेतली. अगं म्हणाले, काही न करता भगवान विष्णू तुला पती रूपामध्ये आता ती तयार झालेली आहे आणि कुठे जी अवगुणाची खान असणारा भगवान शंकर त्याच्या लग्नाच्या मागे पडले. महादेव अवगुण भवन विष्णू सकल गुण खान. पार्वतीने सप्त ऋषींना नमस्कार केला. महाराज, मी ज्याचं चयन केलंय त्याच्यामध्ये अवगुण असो, जन्म जन्मांतरामध्ये जेव्हा जेव्हा मी या पृथ्वीवर येणार तेव्हा तेव्हा मी भगवान शंकराशी स्मरण करणार आहे. त्यासाठी मला कित्येक युगाचं तप करावं लागलं असेल तर करणार आहे मी. हा प्रस्ताव जेव्हा पार्वतीने सप्तऋषींच्या समोर ठेवला, सप्तऋषी त्याच वेळी आशीर्वाद देऊन भगवान महादेवाकडे गेले. तयारी करा लग्नाची म्हणे. एक सामान्य जीवाच्या घरी लग्नाची किती मोठी तयारी होते.
अहो तिथे तर महादेवाच्या ठिकाणी कैलास पर्वतावर कोणत्याही वस्तूचं तिथे दर्शनच नाही, वस्तूचा अभावच आहे. कैलास पर्वतावर 2 वस्तू आहेत, एक पाटा आणि वरवंटा. कशाला काय रंगायला? बोले तेरी भांग में घोटत घोटत हारी. पार्वती म्हणते भांग रगडायला फक्त पाटा आणि वरवंटा, दुसरं काहीच नव्हतं त्या कैलास पर्वतावर. पण संकल्प मात्राने सगळ्या वस्तू इथे सिद्ध झाल्या. सगळे गण आले. आज आमच्या स्वामीचं लग्न आहे म्हणाले. भगवान महादेवाला स्नान घातलेलं आहे आणि स्नान घालून त्यावेळी खूप काही असणाऱ्या अंगावर साजसज्जा करायचा आहे. तर पहिला साजसज्जा करायचा आहे, त्याला पावडर लावायची. कसली पावडर लावणार हो? एका स्मशानात असणारी राख भगवान महादेवाला लावण्यासाठी ताज्या चित्याची. अशी काही स्मशानातून राख आणली आणि भगवान शंकराच्या पूर्ण देहावर टाकली. मला त्या जटाचा जूट केला. त्याच्यामध्ये ते जटा पुन्हा खाली जाऊ नये म्हणून ते सर्पाने बांधले. त्याच्यात गंगा आहे. आता गंगा ही पहिली पत्नी आहे. तिचं साम्राज्य डोक्यावर आहे. तिथे कळलं ही रिंग पहिली आहे, ही दुसरी आहे. रिंग सेमिनार. एक रिंग पहिली काढावी लागते, दुसरी काढावी लागते. पहिली तर आहे ना, तिला झाकून ठेवलं. म्हणजे 2 दिवस तो दिसू नको बाहेर म्हणाले. पार्वती आणायची म्हणजे गंगेला झाकून ठेवलेला. अर्धा चंद्रमा आहे. गळ्यामध्ये सर्प आहे, बाजूबंदामध्ये सर्प आहे, कमरेला बांधलेलं वल्कल त्याला पण सर्प आहे. महाराजांनी काल चांगला श्लोक म्हटला. नागेंद्र हाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय विभूषण नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. एका पांढऱ्या शुभ्र नंदीवर भगवान महादेवाने एकेरी बसलेले आहे, एक साईडला बसलेले. आणि इकडे नारदजीने सांगितले पर्वतराज हिमालयाला की पार्वतीने तप केलंय, गाजा वाजाने घरी घेऊन या. पार्वतीचं ते दिव्य तप झालेलं आहे, घरी आणलं. आणि आकाशवाणी झाली भगवान महादेवाशी पार्वतीचा विवाह लागणार आहे. अजून काही त्या घरामध्ये महादेव कोण हा परिचय नव्हता. आणि सज्ज करा सगळं काही. आता हिमालयाच्या घरी जर लग्न असेल तर सगळे पर्वत आले, नगाधिराज हिमालय, सगळे नद्या आल्या, सगळे सरोवर, सगळे तीर्थ आले आणि मूर्तिमंत होऊन त्या भगवान महादेवाच्या आणि शिवाच्या म्हणजेच पार्वतीच्या विवाहाच्या तयारीला लागले. कैलास पर्वतावरून महादेव खाली उतरत आणि निघाले. आता ते निघाले तर त्याच्यामध्ये वराती होते ना, वराती. ज्याच्या घरी लग्न आहे त्याच्यापेक्षा काही पटीने वरातीच असतात. तर वरात आली. आता काय वरात आली तर वरात. आणि वर परीक्षण करण्यासाठी मैना देवी आली, पर्वतराज हिमालयाची पार्वतीची आई. वर परीक्षण म्हणजे वर पाहणे आणि भाकरीचा तुकडा ओवाळणे आणि एका बाजू टाकून देणे. अशी ते काही ते सगळे विधिविधान ताट घेऊन आले. आणि आली तर ते सगळे काही भूत प्रेत पिशाच, कोणाला 2 डोळे, कोणाला 1 डोळा, कोणाला अनेक डोळे, कोणाला 2 पाय, कोणाला 1 पाय, कोणाला अनेक पाय, कोणाला पायच नाही.
कोणाला एक कान, कोणाला दोन कान, कोणाला अनेक कान, कोणाला कानच नाही, कोणाचं एक नाक, कोणाला दोन नाक, कोणाला नाकच नाही. आता नाक नसतं सुंदर लागतं. आता कोणाचे आवाज बी नव्हते, त्या आवाजामध्ये असे भिन्न भिन्न आवाज, त्यांची भाषा बोली भिन्न, सगळेच काही नेपाळी नव्हते, साऊथ इंडियन, इंडियन. आता मी ऐकलं तन मन धन इंडिया पण बजावतो, तन मन धन इंडिया पण, सगळे इंडियन झाले निघाले सगळे. लहान लहान मुलांनी तर पहिले वरात पाहिल्या, वरातीचा खरा आनंद लहान मुलांना असतो. लग्न कोणाचे असू द्या, ते लहान लहान मुलं आणि आई वडिलांना गावात आणि सगळ्यांना सांगू लागले की अशी वरात आहे, जे जिवंत राहतील तेच पाहतील. मॅच मध्ये सांगतात ना, ज्याला दिल का दौरा आहे उसे संभल के देखना, शेवटचे स्कोर असतात, असे जे जिवंत राहतील तेच ही वरात लग्न पाहतील. असं ती सुनाईना सासू आहे, सासू मा आहे म्हणून ती ओवाळायला आली. आणि ओवाळायला आले तर पहिले महाविष्णू, बघा ना किती सुंदर आहे महाविष्णू. आणि विष्णूला पाहिलं, तिला असा आनंद झाला, ती ताट घेऊनच नाचू लागली. वा किती भाग्य माझ्या पार्वतीचं. असा नवरा विष्णू भगवंताला ओवाळायला गेली, विष्णू भगवंत बाजूला झाले, मी नाही, मी वराती आहे. पण नवरदेव भाग्यच आहे. अहो ज्याच्या लग्नामध्ये आणि पहिलेच गुटबाजी झाली, देवता पुढे, आम्ही राक्षसांमध्ये चालणार नाही. अच्छा, देवतामध्ये इंद्र आले, सगळे आले, सगळ्यांनी सांगितलं आम्ही वराती आहोत. मग आहे खरा कोण? त्याची सवंगडी संगती कैसे? भूते वेताळ नाचती, 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 भूते हरिचयुक्त उमापति, हरिचयुक्त उमापति, भूते वेताळ नाचती, भूते वेताळ नाचती, भूते वेताळ नाचती, भूते वेताळ. भगवान महादेवाचं दर्शन मैना देवीला झालेलं आहे. 1.5 हाताचा पदर तिने आपल्या होणाऱ्या जावायला पाण्यासाठी पदर मागे सारला आणि अशी थोडीशी वरमान केली आणि पाहिलं तर पहिलं सर्पदर्शन झालं. ते ताट कुठे, पंचारतीचं ती कुठे, सगळं काही इकडे तिकडे अस्तव्यस्त झालंय. डोळे रुसून सुद्धा एवढा कार्यक्रम चालला. कुणीतरी आविर्भाव व्हायलाच पाहिजे ना कथेमध्ये. सांगितलं तुम्हाला दिव्य दृष्टी, पण 7वी दृष्टी. समजोता झाला, समजोता, समंजसपणा आला. नारदांना 100 शिव्या ओकल्या, काय बिघडलं आम्ही. शेवटी कोणीतरी पाणी व्हायला पाहिजे. विश्वरागे झाले वन्ही, संती सुखी व्हावी. नारदजी महाराज म्हटले, एकदा तो तुमचं होऊ द्या, मग बघ किती आनंद होईल. मग तर काय भगवान महादेवाचा प्रवेश झाला.
पार्वती बरोबर विवाह झाला. ब्रह्मदेवाने ते विवाह संपन्न केलंय. दोघांचं गठबंधन झालं. अखेरीला सप्तपदी झाली आणि मोठ्या आनंदाने तो सोहळा पार पडला. कन्यादान झालं. ज्या शंकराच्या पिंडीवर सफरचंद थांबत नाही, पैसा थांबत नाही, पाणी थांबत नाही, त्याला हुंडा दिला. काय दिला? दास दासी, हाती घोडे, रथ पालखी, रत्न, हिरे, माणिक, मोती, जवाहरात, धन धान्य आणि सगळं काही देऊन शेवटी पार्वतीचं दान केलं. आणि महादेवाने पार्वतीला त्या नंदीवर डबल सीट बसवले. पण कन्या सासुरासी जा मागे परतोनी पाहिले. तिने पुन्हा आणि ती खाली उतरली आणि आपल्या आईला कवटाळलेला आहे. आईने तिला मांडीवर बसवलं आणि शिक्षा दिली. जे मुलीला भरपूर काही देताना शिक्षा देत नाही ना, तिथे तडजोड होत नाही त्या पती पत्नी आणि त्या परिवाराचे. त्या मुलीला शिक्षा तिला समजूत घाला. ज्या कुळातून तू चालली ते कुळ मोठं आहे आणि ज्या कुळात चालली तेही कुळ मोठं आहे. पण ज्या कुळात चालली त्या कुळामध्ये राहून ह्या कुळाची लाज राखणार. आता कोण असेल भगवान महादेवाचे सासू आणि सासरे? तरी शिक्षा दिली. सास ससुर गुरु सेवा करी हो, पती रुख रहो अनख आरस. सासू सासरे आणि गुरु आतापर्यंत तुझे माहेरी जे होते ते माहेरी राहिले. आता पतीकडे जे आहे ते तुझे. आणि पतीचं रुख बघायचं. रुख म्हणजे कळतंय हवेचा कल. ती शेतातली बाई असते ना, पाकडायला जेव्हा उभी राहते स्टूलवर, तेव्हा ती हवेची वाट पाहते आणि एकदा हवा आली का मग ती पाखडते, उफनते. असं पतीचा कल बघायचा आहे. काय केल्याने तो सुखी होईल, त्याला पतीचा कल. असे सगळे विधी विधान सांगितले मला. भगवान शंकराला शेवटी दोन्हीच्या असणाऱ्या पर्वतराज हिमालय आणि माता मैना दोघांनी प्रार्थना केली. आमची पार्वती नाजूक आहे, 88,000 वर्ष तप करते, पण पित्यासाठी ती नाजूकच असते. काही चूक झाली तर आम्हाला क्षमा करा, आम्हाला शिक्षा द्या. भगवान महादेवाने सांगितलं तसं काही नाही, सगळं व्यवस्थित आहे. आता ते दोघं माता पिता लक्षात. पर्वतराज म्हणजे जड. या पृथ्वीवर 2 भाग जड आहे, एक जनक आणि हिमालय. जनकाने जानकीला जेव्हा वाटे लावलेला आहे तो विदेह राज जनक मंडपाचा एक खांब झाला होता. आणि आज पर्वतराज हिमालय पार्वतीला आणि ते कन्यादान करून जड झाले. भगवान महादेवाने पार्वतीला नंदीवर आरूढ करून आणि कैलास पर्वताकडे यात्रा केलेली आहे. कैलास पर्वतावर माता पार्वती गेल्या गेल्या भगवान महादेवाच्या चरणावर नमस्कार करून पहिला प्रश्न करते. संसाराचा श्री गणेश प्रश्नाने होतो. तो प्रश्न संसारामध्ये तुम्हाला कधीच उद्भवणार नाही, कधीच नाही. आज 3रा दिवस आहे. एकाने मला काही कोणता प्रश्न केला, हिम्मत पण नाही कोणाची. हे बुवा कुछ अलग है.
पहिला प्रश्न केला, राम कोण आहे? राम कोण आहे? तुम्ही कोणत्या रामाला जाणतात? तुम्ही कोणत्या रामाचं भजन करतात? तुम्हाला किती राम माहिती? एक राम दशरथ का बेटा, एक राम घट घट में लेटा, एक राम का सकल पसारा, एक राम सब जग से न्यारा. तुम्ही कोणा नामाचं भजन करतात? ते गूढ रहस्य मला सांगा. किती आनंद झाला मला. एक विवाह झालं आणि त्या विवाहातून निर्मिती झाली ती रामकथेची. सुनो रे भाई राम कथा, सुनो रे भाई राम कथा, सुनो रे भाई राम कथा, सुनो रे भाई राम कथा. श्रवण कर मिट जाती है जन्म जन्म की व्यथा. सुनो रे भाई राम कथा, सुनो रे भाई राम कथा, सुनो रे भाई राम कथा, सुनो रे भाई राम कथा. श्री राम जय राम जय जय राम, 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 श्री राम जय राम माता पार्वतीला भगवान महादेव प्रभू श्री रामाचं रहस्य म्हणजे कथा सांगतात. त्या प्रभू श्री रामाची कथा ऐकल्यामुळे तिला माता म्हटले आहे. जगतः पितरौ वंदे पार्वती परमेश्वर. भगवान महादेव पिता झाले आणि माता पार्वती झाली. जगताचे कथेचं दान दिल्यामुळे
किती मोठं सामर्थ्य त्या कथेमध्ये आहे. आज जी पार्वती भगवान शंकराकडे आज ताकद आहे ती कथाच ऐकत आहे. अजूनही भगवान महादेव त्या शिवाला कथा सांगतात. संसारामध्ये परस्पर तुम्हाला जर आणि खरोखर वास्तविक सुख भोगायचं असेल तर पती पत्नीने कथाच करायला पाहिजे. गोपाल कृष्ण भगवान की जय. कुछ समय ऐसा निकालो प्रेम करो श्री राम से. जिंदगी जब तक रहेगी फुर्सत न होगी काम से. कुछ समय ऐसा निकालो प्रेम करो श्री राम से. सुंदर परिवार ज्याचा गृहस्थाश्रम सुखी आणि ठेवायचा असेल त्याने एक दृष्टी भगवान शंकराकडे करायला पाहिजे. सगळ्यांचा विरोधाभास आहे. पार्वती सिंहावर बसलेली आहे, सिंहारूढ. भगवान महादेव वृषभारूढ, वृषभ नंदी. एकमेकाचे आहार आहे. एकाच्या गळ्यात सर्प आहे, एकाचा मोर आहे, एकाचा मामा आहे. पण कोणी कोणाला खात नाही. एका छत्रछायेमध्ये सगळे सुखी राहतात. पवित्र सुखी आनंदाचा जर गृहस्थाश्रमाचा भोग भोगायचा असेल तर भगवान शंकराकडे एकच गुरुकिल्ली आहे, ती म्हणजे रामकथा. कथा आहे ना, कथा. तशी आटून आटून ती ताकाची कढी तयार होते, अशी कथा आहे. कथ्यती ती कथा. जो काढा झालेला काढा, तिचं नाव कथा. कथा करते काय? भवसागरातून भावसागराकडे नेणारी कथा आहे. कथा त्रिवेणी संगम. कथा त्रिवेणी संगम. कथा त्रिवेणी संगम. कथा त्रिवेणी संगम. देव चरण राजा वंदिता जळती दोषाचे डोंगर. जळती दोषाचे नागिना. जळती दोषाचे डोंगर. शुकमुनी राजा परीक्षेला सांगतात की राजन, मनु महाराजांची 2 संतती आहे, त्याच्यामध्ये उत्तानपाद आहे. उत्तानपाद म्हणजे दिवस. गर्भावस्थामध्ये ज्याची अशी स्थिती असते, उत्तान पाद, ज्याची पायवर आहे, डोकं खाली आहे, असा द्विविधामध्ये अडकलेला जीव आहे गर्भात. तिथे तो हात जोडलेला असतो आणि अशी कळवळीने प्रार्थना करतो, तुझं भजन करेल नाही मी. एक वेळ काय या दुःखाने काय, एक वेळ काय
जिथे धर्माची व्याख्या केली ते धर्म प्रकरण आहे. 4थ्या स्कंदामध्ये 4 प्रकरण आहेत. धर्म प्रकरण. मी एकाला विचारलं पुरुषार्थ किती आहे, ते म्हणजे पुरुषार्थ म्हणजे काय. तुला कोणाचा परिचय आहे, त्याने सांगितलं मला पैशाचा परिचय. ते पण एक पुरुषार्थ आहे, त्याचं नाव आहे अर्थ. धर्माच्या भानगडीत कोणी पडत नाही. डायरेक्ट अर्थ, डायरेक्ट काम. नो मोक्ष नो धर्म. विचार करा ना, ज्या गोष्टीशी आपला संबंध व्हायलाच पाहिजे तिच्याकडे सर्वांगाने आपलं दुर्लक्ष आहे. मनुष्य म्हटलं की तो धर्म प्राण व्हायला पाहिजे, त्याचा प्राण धर्म व्हायला पाहिजे. धर्म प्रकरण ऐकल्यावरच आपली स्थिती सुधारणार आहे, ती अर्थ प्रकरणाने. अर्थ धर्माश्रित व्हायला पाहिजे, काम धर्माश्रित व्हायला पाहिजे, त्याचा मोक्ष सहज आहे. आता हे दुसरं प्रकरण आहे ध्रुवाख्यान, ते अर्थ प्रकरण आहे. उत्तानपादाला एक पत्नी आहे, सुविज्ञ सुंदर पत्नी, तिचं नाव सुनीती. सुष्टुः नीती यशसा. पण त्या उत्तानपादाने त्या सुनीतीचा सर्वांगाने त्याग केला. ती साधू संतांच्या आश्रमामध्ये राहू लागली आणि जिथे आपली जीभ पुढे येते ना तिच्यावर एक सुरुची. बघा तो बरं किती सुंदर सांगतात लग्न झाल्यावर. सुरुची भोजनाचा स्वाद. अच्छा, सुरुची भोजनाचा स्वाद घेतल्यावर घरी आल्यावर मग गोळ्या खातात. ते प्रायश्चित आहे त्या भोजनाचं नंतर, शुद्ध प्रायश्चित. मी कोणाच्याही घरी गेलो तर पहिले होता फ्रेश व्हा. काय भानपड काय सर, एक माणसाने दिवसभरात फ्रेश व्हायचं काय, वॉशरूम फेशरूम काय रूम चांगली. सुधारित भारतामध्ये याला पण मान्यता आहे आपल्यापासून. पण विचार कर, सुनीतीचा त्याग झाला पण तिने संतांचा आश्रय घेतला. सुरुची आली, तिच्या व्यवहारामध्ये राजा दिनहीन झाला, त्या स्त्रीच्या अधीन गेला. तिथे संतती झाली, त्याचं नाव उत्तम असं ठेवलं गेलं, उत्तम. साधू संतांच्या संगतीमध्ये सुनीती मातेला संतती झाली, तिचं नाव ध्रुव ठेवलं गेलं.
कळते ध्रुव? ज्याच्यातला चंचलता मरून गेला त्याला ध्रुव म्हणतात. चांचल्य ज्याच्यातून निघून गेलंय, स्थिर वस्तूचं नाव ध्रुव आहे महाराज. ध्रुव म्हणजे अटल. आपले पंतप्रधान होते ना अटल बिहारी, अटल नाही अटल. कशाला हो म्हणतात? कसे बिहारी? आमच्याकडे खरोखर बिहारचा आपल्याला अटल बिहारी आणि अटल बिहारी होते. अटल म्हणजे ध्रुवाने संतांच्या संगतीमध्ये आपली आत्मिक वाढ करून घेतली. सद्गुणांची खाण झाले, तो संतांचे लाडके झाले. पण एक दिवस लहान लहान मुलांमध्ये खेळता खेळता कोणी विचारलं, कोणी तुझा पप्पा? आईला विचारलं, आई मला पिता आहे ना? कोण आहे पिता? या देशाचे राजे आहे. काय त्यांचं दर्शन मला होईल, ते मला जीव लावतील? हो ना, का नाही? आपण सर्व त्याची संतती आहे. ही शिक्षा देणारी सुनीती आहे. आपण सर्व त्याची संतती आहे. डोंगरेजी महाराज वर्णन करतात, मग आपण संतांच्या ठिकाणी ह्या वनामध्ये का बरं? काय असं ऐकलं त्याने आपला त्याग केला का? सुनीती माता नागमोडाचं उत्तर देते, बाळा, त्याग दोघांच्या संमतीने होत असतो. डिवोर्स जे होतं ना, दोघांच्या संमतीने होतोय. त्याने आपला त्याग केला असेल, पण अजून मी त्यांचा त्याग नाही केला. मी त्याच्याच नावाचं कुंकू लावते. कळलं? हो, होईल का दर्शन? हो म्हणाले. दुसऱ्या दिवशी खेळता खेळता मांडीवर राजाला एवढा लळा आला ध्रुवाशी, चपाचपा 100 मुके घेतले. गुंग झाला, मग्न झाला त्या पुत्रस्नेहामध्ये. तेवढ्या सुरुची आली आणि सुरुचीला ते सहन झालं नाही आणि तिने त्या ठिकाणी सवती डाहा त्याचा एक प्रकार दाखवला. ध्रुवाचा हात पकडून मांडीवरून खाली फेकून दिला. दुरात्मा, राजाच्या मांडीवर बसण्याचा तुला अधिकार पाहिजे असेल, तप कर, देवाला प्रसन्न कर. देव प्रसन्न झाले तर माझ्या उदरातून जन्म घे, मग तुला राजाच्या मांडीवर बसायचा अधिकार. हात पकडून खाली फेकल्यामुळे थोडं कष्ट झालं मला. ध्रुव रडू लागले, पण रडता रडता अपमान झालेलं पूर्ण वाक्य त्यांच्या कंठामध्ये असं पक्क झालं. आईकडे आले. रडता रडता आईने विचारलं, अरे ध्रुव, काय झालं रडायला? राजवाड्यात गेला होता का? काय म्हणाले मी माता? सगळं वाक्य सांगितलं. राजाच्या मांडीवर बसण्यासाठी देवाला प्रसन्न कर तपद्वारा, आणि मग देव प्रसन्न झाले तर माझ्या उदरातून जन्म घेण्यासाठी वर माग, आणि जेव्हा माझ्या गर्भातून जन्म घेशील तेव्हा भोगशील उपासना. एवढ्या वाक्यातून जी सार बाहेर काढते तिला आई असं म्हणतात. सुनीती मातेने एवढ्या मोठ्या वाक्यातून एक सार बाहेर काढलं, तपाच्या द्वारा देवाला प्रसन्न कर. ज्या वेळेचं कार्य त्याच वेळी व्हायला पाहिजे. तुम्ही आता या ज्या वयामध्ये आहात आणि आता जर देव जोडायचा प्रयत्न केला तर असंभव आहे. आता या वयात देव जोडणे असंभव. हा, प्रयत्न करू शकतात, प्रयत्न करा. ध्रुव वय काय ध्रुवाचं बघा.
व्याधस्या चरणं ध्रुवस्य च वयो. काय वय ध्रुवाचं? विद्या गजेंद्रस्य का जातिर्विदुरस्य यादवपते उग्रस्य किं पौरुषं कुब्जाया कमनीयमूरूपमलिकं किं तत्सुधाम्नो धनं भक्त्या दृश्यति केवलं च गुणे भक्ती प्रियो माधव. अरे बाळा, भगवंताला भक्ती प्रिय आहे. चाणक्यांचं गोड वाक्य आहे, जर तुम्ही कुरूप असाल तर ज्ञान कमवा. तुमची कुरूपता त्या ज्ञानाने स्वरूप सुंदर व्हाल, आणि जर सुंदर असालच तर ज्ञान कमवाच. तुमचं सौंदर्य कायम राहतं. त्याच वेळी ध्रुवाने आपल्या मातेच्या चरणावर नमस्कार केला. आई, देव कुठे आहे? काय प्रश्न केला, देव कुठे आहे? आईने सांगावं, देव इथे ते जाऊ नको. नाही, देव वनात आहे. काही माणसं प्रमाणावर जिवंत आहे. न जावे वनात करा, ह्या गुडघ्याचा रोग बघ, सुखदेव येतो घरात. सुखदेव येतो घरात, जॉईंट पाईस. दिवस महाभारताची कृष्णनीती सांगतो तुम्हाला, सहज सांगतो कृष्णनीती. दिवसभर असं काही काम करा की संध्याकाळी अंथरुणावर पडल्या पडल्या झोप लागेल. वर्षाचे 4 महिने असं काही काम करा की 8 महिने तुम्हाला कुठे जायची गरज. हिवाळा पाऊस. आयुष्यामध्ये असं काही काम करा की वार्धक्य सुखाने जाईल. कुछ काम करते जाना दुनिया से जाने वाले, काम करते जाना दुनिया से जाने वाले, जाते हैं रोज लाखों शिकार खाने वाले, जाते हैं रोज लाखों शिकार खाने वाले, जाते हैं लाखों काम करते जाना दुनिया से जाने वाले, कुछ काम करते जाना दुनिया से जाने वाले, जाते हैं रोज लाखों शिकार खाने वाले, जाते हैं रोज लाखों शिकार खाने वाले. सुनीती मातेच्या अधिकार वाणीने ध्रुवजी महाराज भीमाता म्हणजे सुरुची मातेच्या पायावर नमस्कार करायला गेले. सुरुची म्हणजे वासना, ज्या वासनेच्या द्वारा आपल्या जन्म मृत्यूची पुन्हा ते चक्र चालू राहते, त्याला जन्म घेणे लागेल. विचार करा, सुरुची मातेने अपमान केलाय, तरी पण सुनीती माता न्यायनीती नियमाने तिथेच पाया पडायला पाठव. सुरुची मातेने ध्रुवाला पुन्हा येताना पाहिलं, पाया पडताना पाहिलं. तिने आशीर्वाद दिला, जा तुझं मंगल होईल. सावत्राईचं मन देईन का? ती पण आपल्या पित्याची पत्नी आहे. पश्चाताप झाला, तिने आशीर्वाद दिला, ज्या कार्यासाठी तो चालला तुला यश लाभ हो. सुनीती मातेने तर आशीर्वाद दिलाच. तात्काळ ध्रुव वनगमन करतात. वय वर्ष 4 वर्षाचं. भागवताच्या आरंभाला अशी सगळी लहान लहान कथा दिलेली आहे.
ज्याच्याने आपण अधिकारी होऊन कृष्ण कथेकडे जाऊया. वनात गेल्या गेल्या हिंसक पशु, कठीण व्यवहार, त्यात नारदजी महाराजांचं दर्शन झालं. नारदजी महाराजांनी ध्रुवाला पाहिलं. असं जाताना झपाट्याने चालला होता ध्रुव. महात्म्याची नजर ज्याच्यावर पडते ना, त्या नजरेच्या प्रभावात तो व्यक्ती काही वेगळाच होतो महाराज. नारदांनी ओळखलं आणि त्याला थांबवलं. थांब रे बाळा, कोण आहेस तू? माझं नाव ध्रुव आहे. आईने सांगितलं वनात देवाची प्राप्ती होते म्हणून मी चाललोय. नारदांना जिभेला लाळ आली. काही असा शिष्य मला भेटला तर. आणि नारदांच्या जीवनातले हे पहिला शिष्य, बालशिष्य. नारदांनी त्याची त्यावेळी परीक्षा घेतली. आणि ध्रुवा, या जंगलामध्ये हिंसक पशु खाते तुला, खेळा खायचं वय, जा घरी. कुठे तप करतो? नाही नाही, आईने सांगितलेलं आहे. विश्वास नावाचा प्रकार, श्रद्धा नावाची प्रकार, आस्था नावाचा प्रकार जेव्हा आईच्या वचनावर होतो तेव्हा व्यक्ती घडण्याचे आणि ते लक्षण बाहेर पडतात. फक्त आईच्या वाक्यावर विश्वास, तर त्या विश्वासाने काय साम्राज्य गाजवलं. नारदांचे शिष्य झाले. 12 अक्षरी मंत्र दिला. परीक्षेमध्ये खरे उतरल्यामुळे ओम नमो भगवते वासुदेवाय, या 12 अक्षरी मंत्रामध्ये काय सामर्थ्य आहे ध्रुवा? या मंत्राची विधी सांगितली. आज माळा मंत्र तर प्रत्येकाच्या गळ्यात हातात आहे, पण विधी नाही. विधी काय आहे? विधान काय? एका वरिष्ठ व्यक्ती समोर आपला मोबाईल वाजेल का? कोणा वरिष्ठ अधिकाऱ्याकडे तुम्ही गेले, तुमचा मोबाईल वाजेल का? पहिले बोर्ड आहे, बंद ठेवा. तिथे जर मोबाईल बंद ठेवा असे लिहिले तर येणारच नाही कोणी. किती स्वातंत्र्य पाहिजे? तो स्वातंत्र्यामध्ये अधोगती चालू होईल. सैराच्या विधी सांगितली आणि अशी विधी सांगितली की ह्या मंत्राचा लाभ तुला 4 महिन्यात होईल. विचार करा, आपलं वय, वर्ष आणि महिने किती गेले. रेल्वे बाकी चपाती जेवण. 4 महिन्यात तुला देवाची प्राप्ती होईल. नारदजी महाराजांचं हे वचन आहे. आणि कोणाचं वचन आहे? नारद, ज्याचं वाक्य रद्दीत जात नाही. ध्रुवजी महाराजांना आनंद झाला. पुनश्च प्रणाम केला. मार्गावर यश लाभो हे गुरूंचा आशीर्वाद भेटला. यमुनेच्या काठावर मधुवनामध्ये एका पायावर उभं राहून ध्रुवाने साधना आरंभ केली. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते. बोला, सर्वांनी बोला. ते ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. वासुदेवाय प्रभु नंदनाय. वासुदेवाय प्रभु. बोला बोला, सर्वांनी ते हॅलो. वासुदेवाय प्रभु नंदनाय. वासुदेवाय प्रभु नंदनाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. वासुदेवाय प्रभु नंदनाय. वासुदेवाय प्रभु नंदनाय. वासुदेवाय प्रभु
ध्रुवजी महाराजांनी शांत बसा, शांत बसा. पहिल्या महिन्यामध्ये दुग्ध आहार केलेला आहे, फळांचा आहार केलेला आहे. ते फळ असणार 6 दिवसावर फळ खात आहे. मंत्र तोच, ओम नमो भगवते वासुदेवाय. 6 दिवसामध्ये फळ आहे. दुसऱ्या महिन्याचा आरंभ झाला तपश्चर्येमध्ये, त्या फळाचा त्याग केलाय. 9 दिवसावर असणार त्या ठिकाणी पाणी पिले. संयम तेवढाच, संयम जेवढं वाढणार तेवढं तुम्हाला अनुभवणार आहे. जर आग्रह करणार, दुराग्रह करणार, काय करणार, ते आग्रह ग्राह आहे. ग्राह म्हणजे मदत. हे आग्रह घ्यायचा की ते तुमच्यावर अवलंबून आहे. मग तर ते असणार पाणी सोडले, 12 दिवसावर वाळलेलं पान खात आहे, ते सोडून दिले. नुसतं वारा घेत आहे. ज्या दिवशी ध्रुवाने अवभक्षण, वायुभक्षण, वारा घेण्याचा ज्या दिवशी त्याग केला, त्या दिवशी पूर्ण ब्रह्मांडाचा क्रम बदलला. सगळी देवता कासावीस झाली, भगवान नारायणाकडे गेले. असं का होतंय आम्हाला? तेव्हा सगळ्या देवतांना भगवान श्री नारायण म्हणतात की माझा ध्रुव अशी कठीणतम परीक्षा आली, त्या ठिकाणी तपश्चर्या करत आहे. सगळ्यांनी एक आवाजामध्ये सांगितलं भगवंताला, जा त्याला दर्शन द्या. भगवंत म्हणतात असंभव, मी दर्शन नाही देऊ शकत. हा झालं काही माझ्याकडून तर मी त्याचं दर्शन करेन. शुकमुनी म्हणतात मधोर्वनम मर्त्यात दृक्षया या मृत्यूलोकामध्ये जे मधुवन आहे त्याच्यामध्ये ध्रुवजी महाराजांना पाहण्याच्या इच्छेने भगवंत गेले. ही विशेषता आहे.
दोन भक्त असे आहे की ज्याच्या ठिकाणी भगवंत एक आपुलकीने अनेक इच्छा प्रगट करून गेलेले आहे. एक ध्रुव आणि प्रल्हाद. ध्रुवजी महाराजांचं दर्शन करण्यासाठी ते कसं असेल बाळ तपस्या करतात ते कसं असणार केले भगवंत. ध्रुवजी महाराज पायाच्या एका अंगठ्यावर उभे आहे. एका आसनाचं ध्रुवासन नाव आहे. ज्ञान वाढतंय, बुद्धिमत्ता वाढते. एका पायावर उभे राहा, तुम्ही प्रयत्न करा. दुसऱ्या पायाची मांडी अशी पाय दुसऱ्या पायात तिरपा करा. दोन हात असे वर करा. ते ध्रुवासन आहे महाराज. ऊर्ध्व भाऊ नभोदृष्टी पादांमुष्टम. एक पायाच्या अंगठ्यावर उभं राहणे, ऊर्ध्व बाहू वर दोन्ही हात करणे, नभोदृष्टी. ही साधना दोघांनी केली. एक ध्रुवाने, एक हिरण्यकश्यपूने. कोणी कशी साधना केली, कोणत्या साधनेने कोण साध्य आणि प्राप्त करून घेतंय त्याची चांगली माहिती भागवतातून बाहेर पडायला पाहिजे. कोणी घरी जाऊन केलं तर आणि सिद्ध झालं तर वांगळे महाराज तुम रह जाओगे हात मलते. भगवंत आहे. भगवंताने ज्यावेळी त्या ध्रुवाचं दर्शन केलं महाराज, अबोध बालक आहे. भगवंताने आपलं ते स्वरूप ससंग चक्रम सकिरीटी कुंडलम सपीत वस्त्रम सरसीरुहे क्षणम सहार वक्षस्थल कौस्तुभस्त्रियम नमामि विष्णु शिरसा चतुर्भुज नारायण त्या ठिकाणी प्रगट झाले आणि ध्रुवाच्या अंतःकरणामध्ये ती झाकी आली भगवंताची, ती झलक आली. जशी इथे मूर्ती आहे अशीच मूर्ती हृदयामध्ये आली. ध्रुवाला सांगितलं मी आलोय. ध्रुवाने डोळे उघडले, भगवंताचं दर्शन. बस लहान बाळ दर्शन करेल तरी बरं असतं. देवाला हात जोड. आपल्याला लहान बाळासारखे हात जोडता येणार नाही. त्याचे बरोबर जोडत नाही, पण जोडले ते चांगले असतात. भगवंताला नखशिखांत पाहिलं. स्तुती करायची इच्छा आहे. भगवंताला माहित पडलं माझा बाळ ध्रुव स्तुती करायची इच्छा करतोय, प्रार्थना करू इच्छा करतोय. शंख नावाचा प्रकार भगवंताच्या हातामध्ये आहे. त्याचे एकच कार्य आहे, ज्याच्या गालावर लागते ते मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानंद माधवेन. गोस्वामी तुलसीदास महाराज सुंदर सांगतात, मूक होई वाचाल पंगु चढई गिरिवर गहन जास कृपा स्वदयाल द्रवौ सकल कलिमल दहन. त्या देवाचं असणार असं पाझरण माझ्यावर यावं, माझ्यासाठी तो देव पाझरावा, माझ्यावर त्याची कृपा करावी. यत्कृपा लेश मात्रेन महिषो वेद पारगः. ज्ञानेश्वर महाराजांची थोडीशी कृपा झाली तर तो महिष वेद बोलू लागला. बघा किती कृपा झाली. यत्कृपा थोडीशी कृपा झाली. शंखाचा स्पर्श होताच ध्रुवाच्या ठिकाणी स्तुती आणि बाहेर पडलेली आहे. योऽन्तः प्रविश्य वाच मम वाच मिमां प्रसूप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय.
महाराज वय कोणतंही असो, तुम्हाला जर खरोखर भगवंताशी संवाद साधायचा असेल, भगवंताशी अनन्यतेचा संबंध करायचा असेल, तर ह्या श्लोकाचं एकांतात रोज पाठ करा, त्याचं पठण करा. तो भगवंत रोज तुमच्या व्यवहारामध्ये येईल. अपेक्षित काही असो महाराज, तो देईल तुम्हाला. ध्रुवजी महाराज म्हणतात की परम शक्ती माझ्यामध्ये अंतर्गत आणि प्रवेश केली गेली आणि त्या शक्तीने माझी सुप्त वाणी जागी केली. प्रसुप्ता चांगल्यापैकी झोपलेली माझी जी वाणी होती ती भगवंताने त्या शक्तीच्या द्वारा जागी केली. एक एक इंद्रियांमध्ये शक्ती दिली. अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादी, माझी एक एक इंद्रिय त्यांनी भक्त केली महाराज. प्राणान् नमो भगवते पुरुषाय सुरं. पंच प्राण नवे नवे संपूर्ण देह आणि त्या चरणावर ठेवून मी नमस्कार करतो. ध्रुवजी महाराज भगवंताच्या चरणावर प्रणिपात करतात. काय संबंध केला असेल महाराज? अर्जुनाने जेव्हा भगवद्गीतेत संबंध केला, भगवद्गीतेत सुद्धा रस आहे, पण ते रस घेता येत नाही आपल्याला. भगवद्गीता नको, भगवद्गीतेत रस आहे. अशी स्थिती अर्जुनाची आहे. कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्म सम्मूढ चेत यस्योक्स्यान्निष्ठितं ब्रूहितन्मे शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नः. साधना भगवंतासाठी केली होती, भगवंताचं दर्शन झालेलं आहे, पण ते कशाने झालं? नारदांच्या कृपेने झालं. म्हणजे भगवंत दर्शन सुद्धा कृपासाध्य आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. मला विचारा अमुक काम होईल का? होईल. मला होईल म्हणायला काय त्रास आहे? करणारा तो होईल, त्याच्या सत्तेत होईल म्हटलंय मी, पण होईल ना. तर तुम्ही विचारपूस तर करा, होईल का नाही. संबंध तर साधा, एखादा संबंध लवकर करा भगवंताशी. ध्रुवाला भगवंताने विचारलं, बाळ काय हवंय? मला स्थान पाहिजे. स्थान, अर्थ म्हणजे स्थान, अर्थ म्हणजे धन, अर्थ म्हणजे पृथ्वी. आंग्ल भाषेमध्ये अर्थ म्हणजे पृथ्वी. असं स्थान द्या की तिथून मला पुन्हा उठायची गरज पडणार नाही. भगवंताने सांगितलं, तथास्तु. 36,000 वर्ष तू इथे राज्य करशील. किती वर्ष? एका मुलाचं जमलं. कोणत्या बेसवर जमलं? की ह्या मुलाला 3 वर्षात 24 लाख पगार आहे. 3 वर्षात, वर्षाला किती? महिन्याला किती? 24 लाख. ऐकून भाड्याने सगळे अशीच घेऊन जा. तुम्ही कथा ऐकता की माझा ऐकता? दोन्ही खरे. सांगताना कसं सांगितलं? गोलगप्पा, त्यात काहीच नाही. फोडला का भरावं लागतं. इथं गंमत. 36,000 वर्ष ऐकून ध्रुवाला असं वाटत असे काय भेटलंच मला. नारदजी महाराज म्हटले, माझा शिष्य ध्रुव असणारा तपश्चर्या करून देवाला प्रसन्न केलंय. राजा, काय त्या स्त्रीच्या आहारी पडलाय? स्त्री लंपट झाला. निघ बाहेर, ध्रुवाचं स्वागत कर. भोग विलासातून आणि राजाला बाहेर काढलेलं आहे उत्ताप पादरा नारदजी महाराजांनी. आणि सामोरे गेला, मोठ्या हत्तीवर मिरवणूक काढून ध्रुवाला घरी आणलेला.
लक्ष. आणि घरी आल्या आल्या ध्रुवाने पहिल्यांदा सुरुची मातेच्या चरणावर नमस्कार केला. रामराय जेव्हा अयोध्यामध्ये आले तेव्हा त्यांनी पहिला नमस्कार कैकेयी मातेला केला. तिला लाज वाटली. मी 14 वर्षाचा होणार दिला तरी राम माझ्या पाया पडतात. सुरुचीच्या पायाला ध्रुवाचा स्पर्श होताच बुद्धीचा पालट झाला. ती भोग विलासी बुद्धी चित विलासी झाली. सुनीती मातेने ध्रुवाच्या डोक्यावर आपल्या डोळ्याच्या अश्रूने अभिषेक केला. एक तो राज्याभिषेक आणि हे हा एक राज्याभिषेक. आईकडे मुलासाठी राखीव अश्रू असतात. तुम्ही तिच्यासाठी रडागागा ती तुमचा विषय, पण तिच्याकडे राखीव असते माणूस. राजाला पश्चाताप झाला. सर्वस्वाचा त्याग करून ते वनात गेले. योग्य वेळेवर देवाची प्राप्ती करून घेतली. 36,000 वर्ष ध्रुव राजा झाले. पश्चाताप झाला. नको नकोसा वीट आला त्या राज्याचा. एक दिवस अशी घटना घडली. उत्तम नावाचा जो भाऊ आहे त्याने यक्षाच्या बागेचे तहस नहस नष्ट केली ती शोभा. यक्ष त्याला मारायला धावले. ध्रुवाला दया आली. ध्रुवाने तलवार काढली आणि मारण्यासाठी यक्षांना. तेव्हा आकाशातून आजोबा आले. कोण आजोबा? उत्तानपादाचे पिताजी मनोजी महाराज. अच्छा, मला असा प्रश्न करायचा आहे की ध्रुवाला भगवत प्राप्ती आणि नारदांची संगती, आईचा एवढा मोठा आशीर्वाद, एवढं सगळं घडून सुद्धा हा क्रोध का आला? का तलवार उचलली? साधू संत महात्मे म्हणतात हे सगळं जरी भेटलं तरी ध्रुवाला सत्संगाचा अभाव होता. आणि ज्यावेळी सत्संगतीची प्राप्ती होते तेव्हा शठ सुधरई सत्संगती पाहिजे. शठ नावाचा मूर्ख सुद्धा सत्संगतीमध्ये सज्जन होतो. आणि म्हणून महाराजांनी तेच कार्य केलं. ध्रुवाला सांगितलं, अरे आपण वैष्णव आहात, आपल्या हातात माळा पाहिजे, तलवार नाही. सत्संग कर माझ्याशी तू. आता आजा येणार नाही आपल्याला सत्संग सांगायला. आमच्यासारखेच कोणीतरी येईल. यातून भलं करून घ्या. ऐका, ध्रुवाने त्या सत्संगाच्या द्वारा हातातून तलवार निघून गेली. आणि यक्षांनी सुद्धा ध्रुवाचं असणारं अनुकरण केलं. उत्तमाला पश्चाताप झाला. 36,000 वर्ष राज्य करण्याच्या विधिविधानाने वीट आला. एका विशाल वडाच्या झाडाखाली ध्रुवजी महाराज पूर्व झालेली साधना तिचा पुन्हा तिथे आवर्तन देऊ लागले. आणि आता तर भगवंताची मूर्ती त्या ध्यानावस्थामध्ये हृदयात आली. आणि त्या मूर्तीच्या प्रभावाने सगळी शरीराची वृत्ती सुधारली. भगवतमय झाले. विमान आलं आणि त्या विमानामध्ये ध्रुवजी महाराज मृत्यू देवीच्या डोक्यावर पाय देऊन विमानात आरूढ झाले. विमानाने आकाशात भरारी घडली. भगवंताचे 4 सेवक ध्रुवजी महाराजांच्या अवतीभोवती बसले होते वैकुंठात घेऊन जाण्यासाठी. तेव्हा ध्रुवाने आणि अशी प्रार्थना केली, मीच वैकुंठ चाललो काय? माझी आई सुनीती कुठे आहे? भगवंताचे सेवक म्हणतात, आपल्या पुढे जे विमान आहे त्याच्यामध्ये सुनीती आहे. कळलंय ना? आईचा उद्धार असतोच. तिला उद्धारासाठी वेगळं काही करायची गरज नाही. ती जे करते ते शास्त्र आहे. ती जे करते ते शास्त्र आहे. सुनीती माता पुढच्या विमानामध्ये आहे. याच्यावर गोस्वामी तुळशीदासजी महाराज म्हणतात, तुम्हाला संतती पाहिजे यात काही असं काही अडचण समजायची. संतती पाहिजे.
स्त्रीने पुत्रवती व्हायला पाहिजे, पण पुत्रवती होत असताना तिचं एक विधान सांगितलेलं आहे. पुत्रवती युवती जगसोई. पृथ्वीवर पुत्रवती तीच आहे जिचा पुत्र भगवंताचा सेवक आहे. रघुपती भगत जासु सुत होई. एमटेक बीटेक काय आयसो कोणकोणते ऑफिसरचे तुम्हाला नावं पाठ आहे. हे तर पाप्याचे मित्र सुद्धा होतात. सुतदारा अरु लक्ष्मी पापीचे घर होय. इथून तर सुरुवात केली होती मी. संत समागम हरी कथा तुलसी दुर्लभ दोय. सुतदारा अरु लक्ष्मी पापी के घर होय. काय ध्रुवजी महाराज भगवंताच्या ठिकाणी गेले आणि आजही ते आकाश मंडलामध्ये स्थिर आहे. विधान झालं, ऐसी वाणी बोलो जो कोई न बोले झूठ. अरे ऐसे जगह बैठो जो कोई न बोले उठ. आपलं स्थान पक्क करा महाराज. कुठेतरी शोभायमान व्हा. एक स्थान आपलं पक्क करा, राखीव करा. मग जीवन जगण्याची मज्जा काही ओर असते. भगवंताने एक अल्प वयात एक भक्ताचा स्वीकार केला महाराज. हे ध्रुव आहे, अल्पवयी ध्रुव आहे. म्हणजे ह्या जीवाला शिक्षा देण्यासाठी हे सगळं जीवन जगलेला इतिहास ध्रुवाचा शुकमुनीने राजा परीक्षिताला सांगितला. ध्रुवाख्यान भगवान शुकमुनी राजा परीक्षिताला सांगतात की राजन, एका सत्संगाच्या द्वारा, एका सुंदर असणाऱ्या साधनेच्या द्वारा भगवान परमात्म्याच्या ठिकाणी ध्रुवाची असणारी ही सद्गतीची कथा सांगितली गेली. म्हणू महाराजांची असणारी ही संतती उत्तानपाद, त्या उत्तानपादाच्या ठिकाणी ध्रुवजी महाराजांनी आपला अटल नियम जगाला सांगितला. कार्यं वा साधयामि, देहं वा पातयामि. असं तुम्ही म्हणतात, देह जावो अथवा नाही. अटल या नियमाने ध्रुव भगवत भक्त झाले. भगवत भक्तीची कथा चरित्राच्या द्वारा या ठिकाणी मैत्री ऋषीने आणि विदुरजी महाराजांना सांगितलेली आहे. शुकमुनीने राजा परीक्षिताला सांगितलेले आहे. सुतमुनी 88,000 ऋषीमुनींना हे दिव्य चरित्र सांगतात. त्याच ध्रुवाच्या परंपरेमध्ये वेद नावाचा राजा, तो वेद, त्याचे पिता अंग आहे. अंग म्हणजे धर्मप्राण राजा होते. अंग राजाच्या ठिकाणी अनेक प्रकारचे सद्गुण होते. त्या सद्गुणाच्या जोरावर मोठे मोठे ऋषीमुनी, नवे नवे भगवंतच अंग राजाच्या दरबारामध्ये एकदा आले होते. एवढे सद्गुण होते. पण त्याच अंग राजाच्या ठिकाणी वेद नावाचा असा दृष्ट बुद्धीचा पुत्र झाला. आपण सहज म्हणतो संतांचे ते आप्त न होती. कोणत्या कुळामध्ये आणि ह्या अंग राजाने किती तप केलं होतं महाराज. तिथे ध्रुव सारखा असणारा भगवत भक्त झाला. पण त्या तपाच्या जोरावर हा वेद किती दुराचारी आहे. त्याने ऋषी मुनींना सांगितलं, अरे मी राजा आहे म्हणजे दुसरा विष्णू आहे, माझ्या नावाचा जप करा. हो वेणाळे नमः. आता पण कलियुगामध्ये खूप मंत्र सांगणारी माणसे महिमा. स्वाहाकार करताना सुद्धा ओम वेणाय,
ऋषी मुनींनी सांगितलं की अरे एवढा अतिरेक करू नको म्हणाले. शेवटी त्या वेणाचा नाश होण्यासाठी त्याला शाप दिला. त्या वेणचा प्रेत आली असणार सुनीता नावाची जी आई आहे तिने तेलाच्या कढईत ठेवलं मेलेला वेण. त्याच्या देहाचं मंथन केलं. त्यातून साक्षात पृथू आणि दक्षिणा नावाचा भगवंताचा एक अवतार त्या ठिकाणी झाला. त्या मंथनातून त्याच्याने ह्या पृथ्वीला धरा धामला पृथ्वी असं नाव पडलं. बोले पृथ्वी महाराज की जय. अंग त्याचे वेण त्याचे पृथू. ही सुजलाम सुफलाम होणारी पृथ्वी पृथू महाराजांची देण आहे. भगवान शुकमुनी म्हणतात ह्याच वंशामध्ये विश्वजित नावाचा राजा झाला आणि त्याच्या ठिकाणी प्राचीन बरेही नावाचा एक राजा झालेला आणि ते 100 प्रचेता भगवान शंकराच्या तपश्चर्यासाठी निघून गेले नारदांच्या उपदेशाने. दक्ष प्रजापतीने आता हे मोक्ष प्रकरण आहे. दक्ष प्रजापतीचे 88,000 काय 60,000 सगळे ते पुत्र सगळ्यांना साधू केलं. शाप दिला दक्ष प्रजापतीने नारदजी महाराजांना. गाईचं दूध निघेल एवढ्या वेळ सुद्धा तुम्ही कुठे थांबणार नाही. नारदजी महाराज म्हटले बरं आहे का पण तुमच्या मुखामध्ये 4 अक्षरी मंत्र असणार. नारायण जय जय नारायण नारायण हरी हरी. जय जय नारायण नारायण हरी हरी. भजमन नारायण नारायण हरी हरी. भजमन नारायण नारायण हरी हरी. तेरी लीला सबसे न्यारी न्यारी हरी हरी. बोला चौथ्या स्कंदाच्या शेवटी मोक्ष प्रकरणामध्ये नारदजी महाराजांनी त्या प्रचेतांना रुद्रगीताचा उपदेश केला. संतांचे लक्षण शेवटच्या टप्प्यामध्ये सांगितले गेले. विदुरजी महाराज कोण आहे? का मैत्री ऋषीने त्यांना सगळा 6 संवाद सांगितला. साक्षात धर्म विदुरजी महाराज
या पृथ्वीवर अनेक प्रकारचे अवतार झाले, त्याच्यामध्ये धर्मावतार विदुरजी महाराज आहे. व्यासांच्या कृपेने आणि व्यासांच्या दर्शनाने संततीची जी योजना केली होती भीष्म पितामहाने, अंबालिका, त्याच्यामध्ये दासीपुत्र होते विदुरजी महाराज. विचार करा, एका महात्म्याच्या दर्शनाने संतती होणार अशी योजना केली होती. आता काही प्रमाणावर जीवन जे का करवा लागे पती, पतीचे तर प्रभाव मी भरपूर पाहिले. एक गेली महात्म्याचं दर्शन करायला, तिने डोळे झाकले, तिला आंधळा झाला धृतराष्ट्र. दुसरी अंगावर माती लेपन करून गेली, तिला पांडू रोगाचा, कावीळ रोगाचा मुलगा झाला पांडू. भीष्म पितामहाने पाहिलं, झाडू लावणारी दासी होती, तिने विचारलं, बाबा हा काय खेळ आहे? ऋषीजी आले आहे, त्याचं दर्शन करा. ती नागडीच गेली दासी, पण देवाचं भजन करता करता गेली. 2 हात वाऱ्यावर सोडले आणि मनसोक्त त्या ऋषीचं दर्शन केलं. सगळा ऋषीचा प्रभाव तिच्या गर्भावर पडला आणि तिथून विदुरजी महाराजांचं प्रागट्य झालं. गोपाल कृष्ण भगवान की जय. सगळे आशीर्वाद आहे ना पृथ्वीवरचे, बालवे महाराज बरोबर ऐका, पृथ्वीवरचे सगळे आशीर्वाद एका बाजूला आणि माझा आशीर्वाद एका बाजूला. हसण्यावारी घेऊ नका, बरोबर माझा आशीर्वाद वेगळा आहे. सांगू कोणता आशीर्वाद आहे? तुमचं त्याच्यात काहीच काम होणार नाही. माझा आशीर्वाद आहे हरिभक्ती रस्तू. गोपाल भगवान की जय. तुम्हाला हरिभक्ती आणि हरिभक्त भेटेल, याच्याशी कधीतरी काम करणार आहे. ते विदुरजी महाराज प्रगट झाले आणि विदुरजी महाराज सुद्धा या तिथे बंधूच आहे त्यांचे. पांडवांचं सहाय्य होण्यासाठी भगवंताची ही योजना आहे विदुरजी महाराज. भगवंताच्या योजनेमध्ये कोण कोण आहे, भगवंताच्या कमिटीमध्ये कोण कोण आहे? समाजसेवा करणारे नारदजी महाराज, विदुरजी महाराज, यांच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. आपल्याला भलते पाहिजे. संबंध काय? कोण आहे विदुरजी महाराज? मांडव्य ऋषीच्या ठिकाणी काही चोरांनी आपला राजाचा चोरलेला खजाना टाकला आणि पळून गेले. राजाच्या सैन्याने आणि आश्रमाची झडती घेतली. महाराज ध्यानस्थ बसले होते आणि खजाना सगळा सापडला. मांडव्य ऋषीला शूळीवर चढवलंय, शूळ भेदन करत नाही. त्यावेळी राजा गहिवरला, दुःखी झाला, प्रार्थना करू लागला, महाराज चूक झाली सांगा. महाराज म्हटले, तुझ्याशी माझा काही संबंध नाही. ज्याने ही योजना केली तिथे जातो त्याला यमधर्म म्हणतात. आणि यमाला विचारलं, अरे बोल म्हणाले, एवढ्या मोठ्या आसनावर बसून तुला न्याय करता येतो का? मला शूळीवर चढण्याची योजना तू केलीस, हे कोणत्या पापाचं फळ आहे? तेव्हा त्या यमाने सांगितलं, महाराज 5 वर्षाच्या आतल्या वयामध्ये तुम्ही एका फुलपाखरूला काट्याने वेधलं होतं. यमाला सांगितलं, अरे मूर्खा, 5 वर्षाच्या आतले सगळे पाप क्षम्य असतात, तुला न्याय करता येत नाही, जा मृत्यू लोकांमध्ये. हेच यमराज, यमधर्म सांगणारे मृत्यू लोकांमध्ये दासी पुत्र विदुरजी महाराज आले. गोपाल भगवान की जय. त्यांना माहिती आहे आपली प्रायश्चित योनी आहे. कोणती योनी आहे?
म्हणून त्यांनी भगवंताचं खूप भजन केलं. भगवंताचे लाडके झाले. नवे नवे श्रेष्ठाई सांगायला भगवंत दुर्योधनाकडे गेले आणि दुर्योधनाने भगवंताचं एक नाही ऐकलं म्हणजे पांडवांचं. त्यावेळी सगळ्या 56 भोग आणि ऐश्वर्याला लाताळून भगवंत विदुराच्या घरी आले. उद्धवजी चल विदुरा करता, 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 उद्धवजी चल विदुरा करता. सबरी कबीरा सुदामी के रावण, सबरी कबीरा सुदामी के रावण, रुक रुक भोग लगावे, उद्धवजी चल विदुरा करता, उद्धवजी चल विदुरा करता, उद्धवजी चल विदुरा करता, उद्धवजी चल विदुरा करता. बड़े बड़े मंदिर कौन काम के, बड़े बड़े मंदिर कौन काम के, बाबा कर नहीं पावे, उद्धवजी चल विदुरा करता, उद्धवजी चल विदुरा करता, उद्धवजी चल विदुरा करता, उद्धवजी चल विदुरा करता. काय नाव आहे विदुराच्या पत्नीचं? सुलभा. काय नाव आहे? सुलभा. काय म्हणायचं सुलभा? सुखदा. जेव्हा भगवंत आले त्यावेळी ती नेमकीच नाणेतून निघाली होती आणि दार म्हणजे काही असं खूप मोठं नव्हतं. मला झाप, आता झाप कळते कोणाला? झाप डोळ्यावर झापड येते, झाप म्हणजे पुढं भरलेले, त्याला कडी नाही, कोंडा नाही, डोळी अडकवलेली असते. भगवंताने थाप टाकली. काकी, तुम्ही भगवंताशी संबंध करा ते वेगळा आणि भगवंत तुमचे संबंध करतो ते वेगळा आहे. भगवंताने कोणाकोणाशी काय काय संबंध केला महाराज. काकीजी मैं आया हूं. नाणीतून आवाज आलाय. कन्हैया दरवाजा खुला आहे. भगवंत गेले. भगवंत आले ह्या भावभूमिकेमध्ये ती असणारी अशी निर्वस्त्रच भगवंताकडे गेलेली आहे. विसर दोघांचा पडायला पाहिजे, देह आणि गेह. देहाचा आणि गेह म्हणजे घराचा. मी अमुक अशी आवडणारी स्त्री प्रगती करते असं काही खरं नाही. दर्जन घडी घडी केळी तिथे ठेवलेली होती मला. आणि भगवंताला मांडीवर बसवलं चौरंग पासून सुद्धा. आणि एक एक केळी सोडून देते, घर कुठे मग खाली पडते, सालच देते देवाने. आणि किती साल खाल्ल्या हो, किती सालाने खाल्लं, किती साल खाल्ल्या. बहुत साल. एक साल नाही, 2 साल नाही, बहुत साल. काय भगवंताचे भाव असतील भक्तासाठी, काय भक्ताचे भाव भगवंतासाठी असतील, याची ओढाताण तुम्ही गोळा करा ना शास्त्रातून. भक्तो माझ्याकडे जावी
मग मी दोन्ही हात ओढवी देठून फेडता सेवी आदरेसी. असा ढीक झाला तो कर आणि अशा साली खाल्ल्या भगवंताने. भाव विभोर झालेली ती सुलभा विदुर पत्नी भगवंताशी एक झाली. कोण कृष्ण घेणारा आणि कोण सुलभा देणारी दोघं एक झाले. दाता आणि भिकारी दोघं एक झाले. मला हे एक होण्याचा तो परमार्थ इथून बाहेर पडतो. एक वापरतो एक आपण मोजतो एक आणि एक दोन नाही. एक आणि एक एक आणि एक जर एक होत असेल तर योग म्हणतात आणि एक आणि एक दोन त्याला टोटल म्हणतात. आपल्याला योग लावायचं. तेवढ्यात विदुर दादा आले आणि विदुर काकांनी पाहिलं आणि ती देहावर आली. आतापर्यंत पुरुषोत्तम होता तेव्हा देहावरून ती बाजूला गेली होती. पण विदुरजी आल्यावर ती देहावर आली आणि वस्त्र बदलण्यासाठी गेली. आणि विदुराने जेव्हा ते घर पाहिलं आणि पश्चाताप केला आणि एक केळी सोडून भगवंताच्या मुखाकडे गेली आणि भगवंताला तो केळीचा गर खाऊ घातला आणि हळूच विचारलं, कृष्णा कैसे लग रहा है? भगवान बोले वैसा स्वाद नहीं है, वो स्वाद नहीं है. भावग्राही हा स्वाद घेऊ लागला. तो तसा स्वाद इथे नाहीये. विदुरजी महाराजांना जेव्हा कळालं ज्या पत्नीच्या संगतीमध्ये मी सुद्धा कृष्ण भक्ती केली पण तसा स्वाद माझ्या हातात नाही आला. जर दोन्ही हात जमिनीवर आपण तो स्वाद माझ्या हातात कधी येणार? कोण कशाने भक्ती करेल, देव जोडेल, यातलं काही असं हेच खरं की हेच खरं असं सगळंच खरं. विदुराच्या द्वारा भगवत सेवेमध्ये आलेली अडचण भगवंताने विदुरांच्या डोक्यावर हात फिरवला आणि काका एवढं मोठं ऐश्वर सोडून तुम्ही माझं भजन केलं. आज सगळं भजन ऐश्वर्यासाठी. तिथे ऐश्वर्याचा त्याग करून भजन. काही काळ भगवंत विदुरांच्या ठिकाणी थांबलेल्या. मला हे सांगायचं की अशा विदुरांसाठी योजना भगवंताने निजधामाला जाताना मैत्र ऋषीला सांगितलं होतं की हे सगळं ज्ञान विदुरांच्या संगतीने शोध लावून त्यांना सांगा. आणि शेवटच्या क्षणाला भगवंताने ज्यांची आठवण काढली ते विदुरजी महाराज. म्हणजे तत्व सामान्य नाही. मी म्हणजे विशेष प्रकाराने भगवंत ज्याच्यापासून दूर कधी जातच नाही त्याचं नाव विदुर आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्याच्यापासून भगवंत लांब जातच पुन्हा पुन्हा पुन्हा. आता मैत्रेय विदुर संवाद चौथ्या स्कंदाच्या आणखी भागी समाप्त होऊन पंचम स्कंदामध्ये आपला प्रवेश होतो. एकदा भगवत नामाचा गजर करायचा आहे. हरे नमः हरे नमः हरे नमः हरे जय राधा रमण हरि बोल. जय जय राधा रमण हरि बोल. जय राधा हाताने काही लोकांना आपल्याला हरि बोल. मोठ्या प्रेमाने राधा रमण हरि बोल. जय राधा रमण हरि
जय जय राधा रमण हरि बोल 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 जय राधा रमण हरि बोल जय जय राधा रमण हरि बोल राधा रमण हरि बोल जय जय राधा रमण हरि बोल ओ जय जय राधा रमण जय जय राधा रमण जय जय राधा रमण हरि बोल जय जय राधा रमण हरि राधा रमण हरि बोल जय जय राधा राधा रमण राधा 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 रमण राधा 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 रमण हरि हरि बोल 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 राधा 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 रमण राधा 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 रमण राधा 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 रमण जय जय राधा रमण हरि बोल 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 राधा रमण हरि बोल जय जय 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 राधा गोपाल कृष्ण भगवान की जय भागवत महापुराण की जय नंद के लाला की जय मौली ज्ञानी महाराज की जय जगत गुरु तुकाराम महाराज की जय बोले भाई सदर सुंदर की जय पंचम स्कंदाच्या आरंभाला मनु महाराजांची द्वितीय संतती म्हणजे प्रियव्रताचं चरित्र आहे, ज्याने आपल्या प्रियव्रताच्या द्वारा भगवंताला प्रसन्न केलेलं आहे. त्यांच्याच परंपरेमध्ये अग्निंद्र नावाचे राजे झाले. तिथे नाभी नावाचे एक राजे झाले आणि नाभी राजाच्या द्वारा मेरू देवीला वृषभ देवाची प्राप्ती झाली. ते वृषभदेव 24 अवतारांमध्ये एक अवतार आहे आणि ते जैनांचे 24 तीर्थंकरांमध्ये प्रथम आहे. आणि त्यांना 100 मुलं झाली. किती मुलं झाले? 81 ब्राह्मण झाले, 9 योगेश्वर झाले, 9 द्वीपाचे मालक झाले आणि एक भरत झाले. अशा 100 मुलांना प्रजामध्ये बसवून सगळ्यांना पुत्रवत उपदेश केला की हा देह केवळ भोग भोगण्यासाठी नव्हे तर कधीतरी भजन